या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये। शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाई, गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून सोलापूर जिल्ह्यात गॅस वितरण सुरळीत करा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले। गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा, 25 दिवसाची गॅस मिळण्याची अट शिथिल करावी, केवायसी नसेल तरी गॅस सिलेंडर द्यावा अशी विविध मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आल्या। केंद्र दुर्लक्षित करण्यासाठी त्यांनी केलेली जी नाटक आहे आणि पैसा या महाराष्ट्रामध्ये या भाजपवाल्यांनी जे पैसा पेरला ते पैसा काढण्यासाठी गॅसचा तुटवडा आणि सिलेंडर हे आपण या ठिकाणी ब्लॅकने देतात आणि ते पैसा वसूल करीत आहेत। तेव्हा कृपयाने सर्वांना आज ना उद्या जागेल, कारण गॅस सिलेंडर ही एकच समस्या नाही, अशा अनेक समस्या आहेत। नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे। आज वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हा राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली असून आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं असेल तर आमच्या माता भगिनी आपल्या कार्यकर्त्या, महिला कार्यकर्त्या चुलीवर भाकरी बनवून, ठेचा बनवून, चटणी बनवून ते भाकर चटणी माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाधिकारी यांना देणार आहोत। याचं कारण असं आहे, गेल्या 15 ते 20 दिवसापासून जे संपूर्ण महाराष्ट्रभर गॅसचा तुटवडा चालू असून सर्वसामान्य जनता आपलं सर्व कामधंदे सगळे सोडून लाईनला थांबलेले आहेत। 40-40 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये 6-7 तास लाईनला थांबलेले आहेत। त्या गॅस तुटवड्यामुळे किंवा गॅसच्या टंचाईमुळे या सोलापूर जिल्ह्यातल्या 50% रेस्टॉरंट, बार किंवा छोटे छोटे चहाचे स्टॉल, लग्नाचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम हे सगळे बंद पडलेले आहेत। आम्हाला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे, जर सगळं सुरळीत आहे तर मग लोक का रांगेत थांबलेले आहेत? मूर्ख आहेत म्हणून का? तुम्ही जनतेला मूर्ख काढत आहात? तुम्ही जनतेला उल्लूमध्ये काढत आहात का? एकदा एसीच्या रूममधून बाहेर या आणि बघा की लोक कुठल्या पद्धतीनं रांगेमध्ये थांबलेले आहेत। सोलापूरमध्ये सुद्धा एक तरुण अक्षरशः 5 तास रांगेमध्ये थांबून चक्कर येऊन पडला। 3 ठिकाणी मारामाऱ्या झाल्या। केवायसी केल्यावर सुद्धा जर तुम्हाला गॅस सिलेंडर देता येत नाही आणि वरून सरकार आणि प्रशासन सांगतं सगळं ठीक आहे, याच्या निषेधार्थ त्याचं जाणीव करून देण्यासाठीच आज आम्ही चुलीवर भाकरी करून याचा निषेध नोंदवत आहे। आमची मुख्य मागणी हेच आहे की महाराष्ट्राच्या जनतेला रांगेत थांबवू नका, गॅस सुरळीत करा। गॅसचे दर जे काळा बाजार चालू आहे 5,000 ते 7,000 पर्यंत तो थांबवा आणि ज्या लोकांनी काळा बाजार केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा, हीच आमची मागणी आहे। वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। गॅस सिलेंडरचा तुटवड्याबद्दल हे आम्ही चुलीवर भाकरी करून जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत। त्यांनी गेल्या वेळेस स्टेटमेंट दिलं होतं की कोणी अफवा पसरू नये आणि गॅस सिलेंडरचा पुरवठा सोलापूरला केला जाईल, पण गेल्या आठवड्याभराखाली कुमठा नाक्याला गॅस सिलेंडरच्या रांगेत थांबून एकाचा जीव गेलेला आहे। तर त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत आहोत। त्यांच्या योजना, महिलांसाठीच्या काढलेल्या सगळ्या योजना चुलीत घालून भाकरी भाजत आहोत। आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। प्रथमतः तर मी मोदी सरकारचा जाहीर निषेध करते। आज जर ही परिस्थिती जी आहे फक्त मोदी सरकारमुळे झालेली आहे आणि आज कित्येक जणांचा ह्या गॅस तुटवड्यासाठी महिलांचा म्हणा आणि काम करणाऱ्या माणसांचा म्हणा दुनियाचे हाल होत आहेत। टायमावर लाकडं भेटत नाहीत आणि स्वयंपाक करायचं म्हणलं तर काय घालून करायचं आणि स्वतःचं नाव लौकिक करण्यासाठी मोठमोठे बिझनेस करून सगळे झाडं वगैरे सगळं तोडून टाकले, प्रदूषण सगळं दूषित केलं। त्यांना चांगलं माहिती आहे की झाडं तोडले म्हणजे आता प्रदूषण होणार आणि त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही। हे लोक हे ह्याच्यामध्येही मरणार आणि त्याच्याहीमध्ये मरणार, असं त्या मोदीचं एक प्रयत्न आहे।
आणि आज ही सध्याची परिस्थिती, मोदी म्हणत होता की हमारे अच्छे दिन आएंगे, तुम्हारे अच्छे दिन तो कब आएंगे, उलटे बुरे दिन आम्हाला त्यांनी दाखवायला लागलाय. आणि हा नरेंद्र मोदी नसून हा मुजरा मोदी आहे. ह्या मोदी सरकारचा परत एकदा मी जाहीर निषेध करते. आणि आज जे आम्ही इथं धरणे आंदोलन करून इथं जे भाकरी करून दिलंय आणि त्यांनी जे लाडकी बहीण योजना म्हणा कुठल्याही योजना जर काढल्या असेल, त्यांनी एक जनतेच्या डोळ्यावर एक पडदा टाकलाय की आम्ही तुम्हाला मदत करतो, की तुम्हाला जनता तुमच्या पाठीशी आहे. पण असं काहीच नाही आहे. ते सगळे त्यांची योजना ह्या चुलीमध्ये घालून आज आम्ही भाकरी भाजून त्या जिल्हाधिकाऱ्याला आणि नरेंद्र मोदीला सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.